जे अभेद आहे ते कळत नाही. सोहम हंसहा हा चतुराक्षरी मंत्र आहे. हरिओम हा पण चतुराक्षरी मंत्र आहे. त्याने आत्मा उघड होतो. ज्याला सर्वांगीण स्वरूपाचे ज्ञान आहे तो चंद्रासारखा शीतल आहे. काही क्रिया न करता सहज अवस्था म्हणून जी आहे ते यथार्थ स्वरूप आहे. त्यात बुद्धिकल्पना नाही. स्वरूप ज्ञान झाल्यावर ही सहज अवस्था असते. देहाच्या आत असलेली घननिळाची मूर्ती सहज स्वाभाविक आहे. आत्मज्ञानाचे दर्शन पाहून दिसत नाही. तेथे जर तर नाही, केवळ शुद्ध प्रत्यय आपण असल्याचा. डोळे मिटल्यावर न पाहता जी सावली दिसते तीच घनश्याम घननिळाची मूर्ती. तिला आकृती नाही, ते श्याम रंगाचे छत्र आहे. विषय म्हणजे हे आठवले ते आठवले, हे पाहिजे ते पाहिजे. विषय म्हणजे जे जाणवते ते, मनाच्या म्हणी हेच ते नाना विषय. ज्याला उमज आली तो सर्वांचे समाधान आहे. तो समाधान भोगतो असे नव्हे. ज्ञानाने जेवढे जेवढे कळते आहे ते यथार्थ नव्हे, हे जाणणे म्हणजे वैराग्य. जसे मनातून जी गोष्ट उतरते तिचा पुन्हा तो स्नेही होत नाही. मनातून उतरणे म्हणजे वैराग्य. तोंडाने व्यर्थ म्हणतो पण आतून वांछितो हे वैराग्य नव्हे. ज्याला आत्मज्ञान झाले तो देहाच्या ओळखीपासून वेगळा झाला. मग त्याला मरणाचा अनुभव येणारच नाही. त्याचे कायारूप, त्याचा माणूसपणा शिल्लक नसतो. जेवढे कळते ते अन्य. जे अभेद आहे ते कळत नाही म्हणून कळते ते आपण नव्हे, म्हणून ते अज्ञान. ते आपण नव्हे हे जाणणारे ते ज्ञान, ते देहाशिवाय आहे. सुखदुःख या द्वैतापासून तो वेगळा होतो. घनश्यामाची सावली ध्यानात आणून आणता येणार नाही. ती सहजावस्था असते. स्वरूपाची गाठ पडेपर्यंत आशा, इच्छा, वासनांची गरज असते. मग त्यांना गिराईक नाही. गिराईक म्हणून जो अहंभाव होता तोच गेला. ज्ञान आयतेच आहे पण गुरुप्रसादाशिवाय, गुरुभक्तीशिवाय ते होत नाही.